समुचरणाची शोभा सखा फिरणा नामयाचा समुचरणाची शोभा हे आहे विणेगाव. विणेगावात अशी प्रथा आहे, एकदा दिंडी पोचली का ओवाळण्याची पद्धत आहे. आणि किती सुंदर स्वच्छ गाव आहे बघा, किती साफसफाई एकदम चकाचक. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव परमात्मा कुठं कुठं राहिला सर्वांना माहिती आहे. रामायणामध्ये वनवासात राहिला आणि गोकुळामध्ये श्रीकृष्ण म्हणून राहिला. असा भगवान परमात्मा कोणालाच कळला नाही, फक्तच कोणाला कळला, साधू संतांना कळला. म्हणून साधू संतांनी जो परमात्मा आपलासा केला, आपला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुखवणे. पंढरीच परमात्मा देव आपल्या जीवनात जर आपलासा केला ना, तर जीवनात काहीच कमी पडत नाही. माऊली लक्षात ठेवा. आज आळंदी पंढरपूरला जाणारा वारकरी जो असन आणि लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी वाचित असन रोज सकाळी, तर त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमी नाही. लोक काय करतात, जीवनामध्ये दुःख आल्यानंतर अनेक बाबाकडे अनेक महाराजकडे जातात, पण जायचीच गरज नाही. एवढं मोठं साधू संतांनी वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. वाचा ज्ञानेश्वरी, वाचा गाथा, आती जीवनाचं कल्याण होणार. त्याचा अर्थ जर कळाला ना, तर माणूस वेळ होतं त्याच्याकरता, वेळ होतं त्या गाथा ज्ञानेश्वरीसाठी. आणि असं जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या करता 5वा वेद निर्माण केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, त्यांना पुरुषार्थ मिळाला. आपण काय पुरुषार्थ आपण करतो? आता दृष्टांत सांगायसारखे अनेक दृष्टांत आहे, पण आपण वाऱ्याच्या वाटेवर आले परमात्म्याविषयी बोलायला पाहिजे. म्हणून परमात्म्याच्या उद्देशाने समजून सांगितलं. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या केला
विठ्ठल मंडळी पहा, विणेगाव येथे रात्रीची भोजनाची पंगत. एवढं मसाला डाळ केशवा माधवा गोविंद गोपाला पांडुरंगा वामना दशरथ नंदना कैलासाठी मंजीबाई तुकाराम पाटील त्यांच्या स्मरणार्थ शिरवणे गावात निपन्न झालेला आणि त्यांचं पाण्यात हे सोडणार आहे. त्यांची मुलगी आहे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम हरीचे सदावन होते, नाम घेता तुकाचे जीवनी द्वारा हे पूर्ण जोडीचं शावाला पाहिजे ना. आम्ही ते नाही जाऊ. हे कोण आहे? मामा आहेत? मामा जेव्हा 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 आम्ही 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 आमचं पोट भरलेलं आहे. तुम्ही थोडासा तुमचा भरून टाका पोट. इकडं मंडळी जेवत आहे आणि इकडं आपल्या लोकांची बघा कशी गर्दी चालली. इकडे डोकं करा, तिकडे डोकं करा. तशी अशी जागेसाठी लोक झोपासाठी एवढी भांडतात, तर नुसती जागेसाठी किती मारामारी करत असतील. सुप्रभात मंडळी. सकाळ झालेले, पहाट झालेले. आता विणेगाव येथून पुढच्या दिशेने प्रवास करीत आहे आपली दिंडी. एकनाथ महाराजांच्या प्रेरणेने व दत्ताबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही दिंडी निघालेली आहे. हरी माऊली. कथे काली करजोडी तो कथे काली, करजोडी तो कथे काळी. हा रामकृष्ण हरी माऊली. कुठे चालले तुम्ही? आम्ही देऊळा. देऊला. पण आता कुठे? विणे गावातून निघाले आणि कुठे चालले? आता आम्ही चाललो सायमलला. सायमल म्हणजे खंडाल्या घाटाच्या वर का? हा. अरे वा वा, छान गोष्ट आहे. तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. पडली पंढरी राया. आले आले आले. पडली पंढरी राया, माझ्या चिंता तुझ्या पाया. पडली पंढरी राया, तिथे पडली पंढरी राया, पडली पंढरी राया. हे सारी तारी राये लवण
लवण मिळावी तारळी नोहे तारी तारी राय लवण मिळावी तारळी लवण मिळावी तारळी लवण तुझे पाया पडली पंढरी राया माझे चित्त तुझ्या पाया विधी पडली पंढरी राया विधी पडली पंढरी दिला पायातली माझ्या चित्त चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा चंद्रभागा तुझ्या